धावा. धाव संख्या ते 40. आता विजयासाठी लक्ष असेल 18 चेंडू 40. म्हणून मित्रांनो क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चिततेचा खेळ का समोर जातो. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल. 2 मॅच जो 0 डगआउट मध्ये गेला होता, 0 नंबरचा चष्मा परिधान केला होता, तो केएसकेचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे विवेक शिंदे, मॅन फ्रॉम रुळे, वैभव रुळे. क्लासवर फलंदाजी करताना पाहायला मिळतो. समवेत गावडोशीचा एक सितारा संतोष सपकाळ. विशाल मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. आधीच्या मॅच पहिलं षटक सुद्धा 2 विकेट हाताळत होतं, केवळ 11 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एका बाजूला जिद्द चिकाटी दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. हा सामना रंगतदार पाहायला मिळतोय. कुठं चेंडू विशाल कदाचित आपल्या गोलंदाजीला फिरकी ऑफ ब्रेक लेग ब्रेक करताना कदाचित पाहिलं तर संमिश्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि कदाचित चांगला गोलंदाज अप्रतिम कमबॅक चांगला केला पहिल्या षटकामध्ये. आतामध्ये सुद्धा संतोष सुद्धा चांगली फलंदाजी करत होता, त्याला सुद्धा जखडून ठेवलं गेले. आता मात्र नक्कीच विवेक कुटापेचा चेंडू होता, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जाणार का सीमारेषा पलीकडे. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा यशस्वी पूर्ण केला. धावसंख्येत 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 43 धावा. आता मात्र नक्कीच समीकरण असेल, माइंडसेट करावे लागेल. 15 चेंडू सतत जायची गरज असेल. आता मात्र स्वतःला सांगा प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा याचा प्रस्ताव तुमच्या मनामध्ये असायला हवा. स्वतःला सांगा हरणं हे माझं ध्येय नाही, कारण मी बनलो आहे फक्त जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये. विवेक ऑन फायर होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. चांगली खेळी करताना पाहायला मिळते. दोन्ही संघ जर पाहिले तर महाबळेश्वर केलेला हिंदवी स्वराज्याचा गर्व आहे आम्हाला. या महाबळेश्वर मधील सर्व क्रिकेट शूरवीरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या केएसकेच्या सर्व खेळाडूंचा. अप्रतिम अशी खेळी करताना पाहायला मिळतात अमोल. फलंदाजीसाठी मात्र येताना पाहायला मिळतो अमोल. अमोलला अनमोल अशी पारी खेळायला लागला आपल्या संघासाठी. विशाल चांगली गोलंदाजी. ओ काय गोलंदाजी पाहायला मिळते विशाल. आता पण आपल्या संघाला ब्रेक थ्रू जर कोणी दिला असेल ना, इंटरव्हल षटक जर कोणाचा असेल ना, तर नक्कीच विशाल. दोन्ही गोलंदाजी अप्रतिम. पुन्हा एकदा सामना झुकला होता, तो मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळत होता. नक्कीच हा संघ विशालची गोलंदाजी. धावसंख्या होते 48 धावा. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 32 धावेची गरज. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय करणार. ज्याबरोबर हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हू कला ते जमला. आपण अशा मैदानाशी अशी तो मिळवली. डावेता जमिनीशी जपून खेळ तुझी की. काय करती गोलंदाजी संतप चेंडू फेकी. तो जेल घ्यायला क्षेत्ररक्षक चेलू तो वासर टाकी. बागेत आपला यष्टीरक्षक तुझा उदळणार डाव. या साऱ्यांवर जर का करशील मात्र मिळेल तुला एक दुहेरी धाव. चपळ चतुर जो तोच येतो रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हू कला तो संपला. जो हू कला तो संपला. कोण हुकणार कोण संपणार कोणाचे प्रयत्न कमी पडणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती सचिन तो अमोल समीकरण त्यांना पाहायला मिळतंय. टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी आधीच्या मॅच मध्ये जरी पाहिली ना, थोडा स्लोअर रन आहे पण त्याच्यामध्ये फिरकी बोटांमधली जादू बाईकच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळते. ऑफिशियल पंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात, जे सकाळच्या सत्रापासून न्यायमूर्तींची भूमिका अप्रतिम अशी बजावताना पाहायला मिळतात. ते आपले ऑफिशियल पंच. तर पंचमला आदरणीय समय धनंजयजी कोळी सर, अमित गोलपकर सर आणि म्हात्रे सर हे 3 ऑफिशियल न्यायमूर्तींची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. टप्प्याचा चेंडू तर फटका फसलाय. निखिल असेल चेंडू खाली. निखिल कोणती चुकी करत नाही. आणि हा होता विशालच्या ओव्हर नंतर आलेला फिल्मी स्टाईल मधला इंटरव्हल डीजे. Show
फलंदाजाची दोन्ही जोडी ज्याने आतापर्यंत आपल्या फलंदाजीतून अनेक सामने जिंकून दिले. परंतु इथे सचिन मला गावावरून का बोलवलं, मी गाव ते मुंबई हा प्रवास का केला, समोर होतं 1,00,000 रुपयाचं पारितोषिक, मंच चषक 2025. आधीपर्यंत विशाल, आता हे त्यांचे बंधू सचिन, दोन्ही बंधू प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सचिन सचिवताना पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू होता, विनायकने भिरकून दिलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, पुन्हा एकदा झेल केला, धरतीला दान, परंतु षटकार वाचवला. चांगला फटका सजवला होता, थोडीशी उंची हवी होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन गतीचा वापर करण्यापेक्षा अचूक टप्पा, ज्यामध्ये बरोबर पुन्हा एकदा सांगतो, जसा बाहुबलीमध्ये कटप्पा तसे क्रिकेटच्या पट्ट्यावरती टप्पा याला खूप महत्व आहे. मारण्याचा प्रयत्न होता, फटका फाचला जातो, एकदा अर्जुन दुसऱ्या प्रयत्न करणार का पाहावं लागेल. आणि कधी साईड विनायकच्याकडे ठेवताना पाहायला मध्ये उमलतो होता. विनायकचा जो चांगला फलंदाज रबर फॉर्मॅटमध्ये हा त्याचा फेवरेट झोन असतो. रबर फॉर्मॅटमध्ये लांबच लांब षटकार, टेनिसमध्ये थोडेसे अडथळे येतात, परंतु आता अडथळ्याला आता स्वतःला सांगायचं आहे, हरणे हे माझं ध्येय नाही, प्रयत्नांती परमेश्वर, मला प्रयत्न करावेच लागतील. माझ्या संघाला जिंकवायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा मात्र मला त्या मैदानामध्ये उतरावा लागेल. सांगा स्वतःला, अशक्य हा माझा शब्द नवा आहे, प्रयत्न माझा देव. विनायकांच्या बॅट मधून येतोय हा हँडसम स्टाईल मध्ये, हवाई सुंदरीला हाय बाय करत खूपच उंच हा येतोय, दणदणीत खणखणीत मनसे षटकार. डीजे कधी सामना झुकला जातोय रुळे गावडोशीच्या बाजूनं. मग 12 चेंडू 40 धावा केल्या होत्या, त्यानंतर 18 चेंडू 40 धावा येतात, त्यानंतर पुन्हा एक अडथळा आला, तो म्हणजे त्याचं धाव असेल नक्कीच विशाल. चांगली कामगिरी केली आणि पुन्हा एकदा स्पीड ब्रेकरची भूमिका केली. ज्यामध्ये बाजीराव गती को ब्रेक लगा बाजीराव, तिथे मात्र नक्की गतीला ब्रेक कोणी लावला तर तो विशाल. पुन्हा एकदा एक धावण्याची अर्जित केली, दुसऱ्याचा प्रयत्न करणार का, आणि हा येतोय चौकार, विजयाच्या वेलीवरती पाशेचा फूल प्रफुल्लित करणारा पुन्हा एकदा हा चौकार, 4 धावा. डीजे शेवटचं षटक असेल, नंतर कॅमेरामॅन फोकस करो. शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडू 19 धावा, 19 धावा 6 चेंडू. गोलंदाज स्वप्नील, स्ट्राईक असेल अमोल. टप्प्याचा चेंडू होता का, वाईट गेला असता का, आणि हा झेल होताना पाहायला मिळतो. क्रमेची बाजू काय असेल, चांदवड आणि गोडेपौर संघाकडे, तर विकेट आणि डॉट चेंडू होताना पाहायला मिळाला. ऐकूया डीजे मार्फत या विकेटच्या सेलिब्रेशन, विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ डीजे. तर मेहर साहेब सांगतायत आतापर्यंत कालपासून आजपर्यंत 55,000 लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह मॅच बघितले. त्या सर्व युट्यूब घर बसल्या मात्र युट्यूबच्या माध्यमातून या मनसे चषकाला तुम्ही घरी बसून दिलेल्या प्रेम त्याबद्दल नक्की तुमचे सुद्धा धन्यवाद आणि आभार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव, आता काय करणार, विनायक दादाच्या खांद्यावरती मजल असेल. 4 चेंडू 18 धावा, आधीची मॅच सुद्धा सेम होती, 4 चेंडू 18 धावा, त्यावेळी महेश प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. आता विनायक, तर विनायकाला नक्कीच एकदा गणरायाचं आठवण करावं लागेल, नक्कीच आठवावं लागेल. तू सुख करता, तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया, संकट रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया. टीमने मनाशी बाळगा, संध्याकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी, मणिग्या बाप्पाचे नाव, सोपे होईल तुमचे काम. कोणाचे काम सोपे होणार, कोणाचे अवघड होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल.
एका बाजूला पाहिलं तर नक्कीच, आता मात्र या एका बाजूला पाहिलं तर एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर, अनुभव हाच खरा शिक्षक. तर स्वप्नीलकडे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, सरावाने माणसाला पूर्णत्व प्राप्त होते. बाबा प्रेक्षक वर्ग, नवीन प्रेक्षक आलेत. भाग मिल्का भाग. कोणाचे फॅन आहेत त्यांनी सांगा त्यांना बाजूला जायला. चला वेळ मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. विनायका क्लासवर विनायकाच्या बॅट मध्ये होतोय. हा खिडखिडीत दणदणीत करावा प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार, येतोय मनसे षटकार 6 धावांसाठी. आता मात्र काय कळत नाही, कधी दाखवलं एक तेरी तो एक मेरी. जी कधी कधी सामना झुकला जातोय गोलंदाजाच्या बाजूने. तीन चेंडू 12 धावेची गरज. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये नक्की रंगत पाहायला मिळते. पुन्हा एकदा विनायक विनायक आणि विनायक. मोठा चेंडू होता, ही मात्र नक्की संधी होती, परंतु हा चौकार येताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यू not allowed, not allowed. गुज्जाम. आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. समीकरण काय असेल, आता या चेंडूवर त्याला 5 धावा, 3 चेंडू 7 धावा. काडगे आता कोण हार बघा. हार आपण तेव्हाच फक्त मागतो जेव्हा आपण हारच्या दुकानात जातो, तेव्हा बोलतो हार द्या, परंतु मैदानामध्ये कोणी हार मानत नाही. आता मात्र स्वप्नील आपण पाहतोय मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय हेमंत साहेब यांचं सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं. तर सुद्धा आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय प्रशांत खांबे साहेब माफ करा, प्रशांत खांबे साहेब यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आपण येताना पाहायला मिळतो षटकार. विनायक दादा क्लासवर फलंदाजी करताना पाहायला मिळतात. आसमां को छू कर देखा तारों की कड़ी सवारी, चांद पर भी नाचे हम तूफानों से यारी. आसमां को छू कर देखा तारों की कड़ी सवारी, चांद पर भी नाचे हम तूफानों से यारी. चला धन्यवाद डीजे. विनय दाखवतोय मुश्किल में नहीं दुनिया में कुछ, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब भी बदलेंगे तेरे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. इथे मात्र चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय. दाखवून देणार का? 1 चेंडू 2 चेंडू 1 धाव. दाखवून देतोय लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही. जोर मैदानात उभा मी, जिंकणे कोणालाही कदापि शक्य नाही. एक मिनिट. तर टी शर्ट परिधान कर. लाईव्ह प्रेक्षक आपल्याला पाहतात. आपण एक KSK चे खेळाडू, ज्याने कोणी टी शर्ट उतरला असेल टी शर्ट परिधान करा मित्रांनो. आपलं KSKचं नाव कुठे कोणी वेगळ्या पद्धतीने घेऊ नये म्हणून आपण KSKचे आपण लढावे आहोत. कोणत्याही प्रकारच्या